शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आज वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा, सोयाबीन, कापूस दरवाढीसह विविध मागण्या त्यांच्याकडून करण्यात येत आहेत। वर्षा बंगल्यात घुसणार म्हणजे घुसणारच असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। राज्य आंदोलनासाठी तुपकर कालपासूनच भूमिगत झाल्याचं पाहायला मिळतंय। रविकांत तुपकरांना पोलिसांकडून नोटीस सुद्धा बजावण्यात आल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। रविकांत तुपकर यांनी हा इशारा दिलेला आहे। आज वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला। सोबतच शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा अशा अनेक मागण्या त्यांच्याकडून सध्या करण्यात येत आहेत। आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमचा सवाल आहे, दिवसाला शेतकऱ्यांच्या 10 आत्महत्या होत आहेत, सरकार काय करत आहे? देश हा जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता, तसा आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे। या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी उद्या 23 तारखेला आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत आणि शेतकरी कसा आत्महत्या करतो याचं प्रात्यक्षिक आम्ही वर्षा बंगल्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत। तर शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा, सोयाबीन, कापूस दरवाढीसह विविध मागण्याकरिता रविकांत तुपकर यांच्याकडून करण्यात येत आहेत। सोबतच आपण वर्षा बंगल्यात घुसणार म्हणजे घुसणारच असा इशारा त्यांच्याकडून सध्या देण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। रविकांत तुपकर यांनी आता वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक महत्त्वाच्या मागण्या त्यांच्याकडून सध्या करण्यात येत आहेत। गौरी, नक्कीच आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर हे आज वर्षा या निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसा करतो याचं प्रात्यक्षिक जे आहे ते मुख्यमंत्र्यांना करून दाखवणार असल्याचं हे आंदोलन हे वर्षा या निवासस्थानी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या असतील, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कर्जमाफी आणि इतर जे हमी भाव आहे या मुद्द्यांना घेऊन जे आहेत ते रविकांत तुपकर आक्रमक असलेले पाहायला मिळतात। त्यांचं थेट म्हणणं आहे की जातीजातीत भांडणं लावण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे निर्णय सरकारने घ्यायला हवे। मात्र सध्या सरकार जे आहे ते जातीजातीमध्ये भांडणं लावण्यात व्यस्त असलेलं पाहायला मिळते आणि याच सगळ्यामध्ये त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला। आज ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आंदोलन करणार आहेत, प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की शेतकऱ्यांची जी आत्महत्या जी वाढलेली आहे ते नेमके शेतकरी कोणत्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतात, कशा प्रकारे करतात याचं प्रात्यक्षिक ते दाखवणार आहे। पण त्याआधी जर पाहिलं तर त्यांना पोलिसांनी जी आहे ती नोटीस देखील बजावली आहे। सध्या रविकांत तुपकर भूमिगत आहेत, ते कुठे ते कोणालाच माहित नाही, त्यामुळे आज ते आंदोलन करणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं आणि काहीही झालं तरी हे आंदोलन होणारच अशी त्यांची भूमिका जी आहे ती पाहायला मिळत होती। त्यामुळे आज रविकांत तुपकर हे वर्षा निवासांनी पोहोचून आंदोलन करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी